अजून बदाम गाडी बस बस ओके. चोराडा आदित बैल मैदानात आज 1 नंबर केला. गाव कुठलं दादा? गाव माळशिरस तालुक्यातलं कन्नेर सदाशिव शेजारीच गाव आहेत. शेजार पहिल्या आता पुन्हा जाऊता रॉकेट आणि साहेब्या. रॉकेट आणि साहेब. हा रॉकेट कुठल्या? रॉकेट दोन्ही खांदी पळतो पण आज डाव्या खांदी पळाला. दोन्ही खांदी पळतो. हा आज डाव्या खांदी पळाला. रॉकेट आणि साहेब्या 2 1 नंबरचे मानकरी झाले आजच्या चोराड्या आदत मैदानात. हा साज 33 गट क्रमांक मध्ये गट पास झाला. तुमची डावी उजवी केली होती का? नाही डाव्याच खांदी तिने फेर पळाला. त्याच्या अगोदर ही जोडी कधी बघायला भेटली होती आपल्याला? ह्याच्या अगोदर जोडी 7 मैदान पळाली. त्यातले 2 मैदान फक्त मार खाल्लाय. एक मैदान म्हणजे सेमी झालं नव्हतं आणि एक मैदान सेमीला मार खाल्ला. हा ह्याच्या अगोदर गुलालात कुठं राहिली होती? गुलालात बारामती तिथं शिरसुफळ मैदान झालेलं तिथं पण राहिली होती. परत गुरसाळ्यात 3 नंबर केलेला. चांगल्या गाड्यामध्ये टाकाटाकीत 3 नंबर केलेला. 3 नंबर केलेला. 3 नंबर. हा आणि आता हे नियोजन कोणी करत होतं? नियोजन काय सगळ्या मित्र परिवाराच आहेत असं होतं नियोजन. आता एवढे नंदीवर प्रेम करतात सर्वजण जाईल. हो जवळपास किती जण आहे आता तुम्ही? आता कमीत कमी इथं 8-9 जण आहेत आणि आमच्या गावातले भरपूर जण होते. त्यात ते गेलेत बैल भरायला त्यांची. ड्रायव्हर कोण होते? ड्रायव्हर आमचे महादेव ड्रायव्हर कनेरचे. हा कंटिन्यू गाडी कोण आणते का? तेच गाडी आणतात कंटिन्यू. घरच्या गाईचा एक आपला हा घरच्या गाईचा खोंड आहे. घरच्या गाईचा खोंड आहे. शिकवलंय का कुणा बरोबर? शिकवलं त्याला पहिल्यांदा घरच्या आपल्या अवताच्या बैला बरोबर चालवायला शिकवला. नंतर स्टार्टिंगला नंतर घोड्यावर 2 फेरे दिले. डायरेक्ट मग मैदानात काढला. डायरेक्ट फेरं कुठल्या खांदी दिलं होतं? दोन्ही खांदी फेरं दिलेला. हा म्हणजे आता बैल मालकासनी काय सांगताल की पहिल्यांदा मैदानात आणलं पाहिजे का? नाही पहिल्यांदा आपल्या घरच्या बैलासोबत म्हणा किंवा शर्यतीचा बैल असू द्या पण चालवायला शिकवलं पाहिजे. त्याला कळालं पाहिजे. हा चालवायला शिकवलं पाहिजे. चालवल्यानंतर त्याला एकदा चालायचं कळालं मग काय नाही डायरेक्ट शहाण्या बैला बरोबर फेरा टाकला तरी चालतोय. आता काय डायरेक्ट मैदानात आणतील? काय होतं माहित आहे का? डायरेक्ट मैदानात काढायचा पण काही विषय नाही पण त्याचं पाय भरले नसतं त्याला माहित नसते काय करायचं. काय कालव्यामुळे पळते पण मग ते मोडायचं गाड्या गुतडायचं हे प्रमाण त्याच्यामुळे जास्त होते. अपघात होण्याचं कारण तर ते आहे की न शिकवता त्याला डायरेक्ट पहिलेच घालायचं. हा म्हणजे शिकवलं पाहिजे कुठली गोष्ट पण त्याला शिकवली पाहिजे. त्याला कळायला पाहिजे वळालं की आपल्याला पळायचंय ही म्हणजे थोडं वळालं की कळलं पाहिजे त्याला. नाहीतर काय मग नवीन असले की डायरेक्ट झोपला मैदानात आणला गुतडायचं इकडे जा तिकडे जा हा विषय होता. आता फाटीचा विषय ह्या फाटीवर पहिल्यांदा जोडी पळाली होती का? हा ह्या फाटीवर पहिल्यांदा झालोय. फाटी पळायला चांगली. हा चांगली. आता पुढचं नियोजन कसं असेल? आता पुढं एक मैदान करायचं आणि त्याच्यानंतर आमचं गावचं मैदान आहे 17 तारखेला. 17ला? हा कुठलं? माळशिरस जुना बैलपोळा म्हणजे 61 फाटा. 61 हा म्हणजे मोठं मैदान आहे. आदल्या दिवशी ओपनचं असते 16 तारखेला आणि 17 तारखेला आदतला ही पळतांची जोडी. तिथं किती म्हणजे वर्षापासून पारंपरिक मैदान भरतं? भरपूर वर्षापासून भरतंय मैदान. एक 40 वर्ष झाले कंटिन्यू मैदान. हा परंपरेच मैदान. कधी लागले का? नाही त्या मैदानाला पूर्ण महाराष्ट्रात नंदी येतात पण कधी कोणाला अन्याय झाला नाही. कधी कोणाला गालबोट लागला नाही. काय विषय म्हणजे पारंपरिक असल्यामुळे. हा पारंपरिक मैदान असल्यामुळे सगळे अख्ख्या महाराष्ट्रातले तिथं नंदी सगळे पळायला असते. हा टॉपचे नंदी. आता सुट्टी मेकर आहेत आपले. नाव काय आपलं? चैतन्य गेजगे. चैतन्य. कुठल्या बैलाची सुट्टी करता? रॉकेटची सुट्टी करतो. रॉकेट तुम्हाला सोडताना काय अडचण येते का? काय नाही एकदम शांत उभा राहतो. चळवळ करत नाही काय नाही एका जागेवरती शांत उभा. आणि अजून कुठली नंदी असते तुम्हाला सुट्टीसाठी? बरेच करतो. आपला देवा आहे सावकार आहे. देवा सावकार. हा नाही कोणाला जो आपल्याला म्हणेल का नाही सोडा माझा तिथं जाऊन सोडायचं. आता सुट्टी मेकरला काय सांगताल की सुट्टी करताना काय काळजी घ्यायला पाहिजे? सुट्टी करताना ना बैल शांत पहिलं उभा करणे. पट्टीच्या पुढे आपला पाय नाही गेला पाहिजे आणि शांत उभा राहिला का व्यवस्थित गेला म्हणजे बाहेर थोडा बैल उभा राहिला का बाहेर थोडं त्याला
जर उडी कमी असेल तर थोडा बाहेर सरून उभा करणे आणि पुढे तोंड काढून सोडला म्हणजे जातो बैल. जर इसनीला धरते ती कोण हा नाही दोन्हीला, ज्याला इसनेला मोह आहे तो इसनेला धरायला नाही, तो दोन्हीला धरला तर चालतोय. पण काय होतं काय जण इसनेला मोह आहे ते बैलाला इसनेला धरला ते काय थांबत नाही. आता मैदानात आता आपण बघितलं तुमच्या गटात 6 नंबर गटात सीमेमध्ये गाड्या पळाल्या होत्या. त्या कसं कशामुळे सुट्टी झाली होती त्यांची अशी अचानक झाली एक गाडी आली? नाही ते गाडी पुढे 2 पळून आल्या. पहिल्यांदा गाडी बराच वेळ खाली थांबली होती. परत नंतर ना ते आल्यानंतर का बराच वेळ झाला पहिले उभं राहिलेली होती ना आणि थांबलो होतो. नंतर ना शांत उभा राहिला तो आणि काय असं काय गडबड वगैरे नाही केली त्याने. एकदम सुट्टी वगैरे छान झाली ती. म्हणजे काळजी घेतली पाहिजे ते असा मध्ये सुटल्यामुळं परत फायनलला पात्र होत नाही. बरोबर आहे की त्याला मारहाण नाही झाली पाहिजे. काय करतात काय जण त्याला टोचवायचं काय करायचं त्यावेळेस ते बैल उभं राहत नाही. त्याला त्रास नाही दिला पाहिजे महत्वाच्या दिवशी. ड्रायव्हर आहेत आणि घरचा साज जसा नंदीचा आहे तसा घरचीच समधी हे आहेत म्हणजे मेंबर सर्व घरचेच आहेत. ड्रायव्हर आहेत. नाव सांगा आपलं. महादेव ड्रायव्हर कनेर. किती दिवसापासून हे तुम्ही गाडी मारता? 2 महिने होतात. 2 महिने. आणि 2 महिन्यात किती गुलाल झाले त्या साजाचं? 4 गोळा. 4. कुठल्या मैदानात? बारामती, गुरसावळ, सदाशिवनगर. 4 गोळा. मग काय अडचण येते का तुम्हाला आता एवढे ड्रायव्हिंग करता? काय नाही अडचण नाही काय नाही. आता गाडी कमर पडते गाडीचा काय विषय नाही. गाडी कशी नरमादी पळते कशी वाटते तुम्हाला? म्हणजे नाही खाल्लं का नाही म्हणजे खाल्लं थोडा म्हणजे होणार कॅमेरा रॉकेला कमी आहे आणि थोडं रॉकी ओढतो काय विषय नाही. म्हणजे एकानं ओढतोय तर एकानं ओढलं पाहिजे. परवडते. त्यासाठी काय आता बैल मालकांनी सांगतात काय नाही उलटी नाही गाडी म्हणजे खाल्लं थोडं म्हणजे खोंडात थोडं कमी पडतं ना ती नाही म्हणजे पडवी साहेब बैल खाल्लं गाडी ओढतो आणि ही कोणाला लावतो. उलटी गाडी म्हणजे अशी थोडी पळली पाहिजे. म्हणजे कमी जास्त पडली तर गाडी पळते ना तर मग नाही. दोन्ही पण खाली पडली ना तर तोंडला दोन्ही पण आर येते. त्याच्यामुळे गाडी अशी पळली पाहिजे नरमादी पळली पाहिजे. नरमादी अजून काय सांगताल बैल मालकांनी? काय नाही म्हणजे आता कसा टाकला पाहिजे आपल्या नंदीला जर पळतोय तेव्हा? काय नाही अजून आम्ही नाही कमी कमी नाही म्हणजे जो पण गाडी पळते ना तो पण आम्ही काय गाडी पडणार नाही. म्हणजे आता पुढं कुठल्या मैदानात बघायला भेटतो? पुढं आता म्हणजे आमच्या गावाला तर 61 फाट्याला आपल्याला हा साज बघायला भेटणार आहे. तरी हा साज बघायला भेटणार आहे आपल्याला आणि घरचाच साज आहे. समजा सर्व पाहुण्यांचं संबंध आहेत. कोण दाजी कोण मेहुणं कोण असंच मामा असा सर्व साज आहे आणि जवळचेच नंदी आहेत. बघू शकताय मित्रांनो अतिशय सुंदर असं देखणं रूप आहे. आता 61 फाट्याचं मैदान होणार आहे तिथं आपल्याला हा साज बघायला भेटेल.